सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 10 ओवी क्रमांक 311 पासून आता सुरुवात करूयात. तया ते ओळखावया हेची संज्ञा, जे जगे नमस्कारी जे आज्ञा, ऐसे अथी ते जाण प्राज्ञा अवतार माझे. त्यांना माझी हीच विभूती ओळखण्याची खूण आहे असे जाण. अर्जुना, ज्यांच्या आज्ञा सर्व लोक शिरसा मान्य करतात असे तुझ्या दृष्टीस पडेल, त्या विभूती म्हणजे माझे अवतार आहेत असे समज. आणि सामान्य विशेष हे जाणणे एथ महादोष, कान जे मीची एक अशेष विश्व हे म्हणोनी. हे सामान्य हे विशेष असा भेद मानणे महादोष आहे, कारण या सर्व विश्वात मीच एकटा भरलेला आहे. तरी आता साधारण आणि चांगू, ऐसा कैसेनी पाक कल्पावा विभागू, वाया आपुलिये मती वंगू भेदाचा लावावा. तर असे असता सामान्य आणि विशेष असा भेद कल्पून उगीच आपल्या बुद्धीस कलंक का लावून घ्यावा. एरवी तूप कासया घुसळावे, अमृत का रांधुनी अर्धे करावे, हा गावायुसी काय पावडावे, उजवे अंग आहे. तूप व्यर्थ का घुसळावे, अमृताला शिजवून निम्मे का आटवावे, तसेच वायूला उजवे व डावे अंग आहे का. पै सूर्यबिंबासी पोटपाठी, पाहता नासेल आपुली दिठी, तेवी माझ्या स्वरूपी गोठी, सामान्य विशेषाची नाही. सूर्यबिंबाचा पुढील व पाठीमागील भाग पाहू लागले असता ज्याप्रमाणे आपली दृष्टी मात्र नाहीशी होईल, तो सर्व प्रकाशमयच असल्यामुळे त्याला पुढे व मागे अशा बाजू नाहीत, व त्याकडे पाहू लागले म्हणजे आपलेच डोळे मात्र आंधळे होतील. त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी साधारण व विशेष असा भेद नाही. आणि सिनानाई ही विभूती मज अपाराते मवी सील किती, म्हणोनी किंबहुना सुभद्रापती असो हे जाणणे. आणि हे सुभद्रापते, माझ्या ज्या अनंत व वेगवेगळ्या विभूती आहेत त्या तू किती मोजशील, म्हणून माझ्या विभूती जाणण्याची तुझी इच्छा पुरे कर. आता पै माझेनी एके अंशे, हे जग व्यापिले असे, या लागी भेदू सांडूनी सरिसे साम्ये भज. आता हे पहा, माझ्या एका अंशाने हे जग सर्व भरलेले आहे, म्हणून अभेद बुद्धीने सर्वत्र मीच आहे असे समजून मला भज. ऐसे विबुध वन वसंते, तेणे विरक्तांचे एकांते, बोलिले जेथ श्रीमंते श्रीकृष्ण देवे. ज्ञानरूप वनास वसंत ऋतूप्रमाणे आनंद होणारा व विरक्तांना एकांतात सोबत देणारा असा सकलैश्वर्य संपन्न श्रीकृष्ण परमात्मा याप्रमाणे बोलता झाला. तेथ अर्जुन म्हणे, स्वामी तुले हे रासभ्य बोलिले तुम्ही, जे भेदू एक आणि आम्ही सांडावा एकी. तेव्हा अर्जुन म्हणाला, प्रभो, माझ्या विभूतीचे ठिकाणी भेद मानू नको, म्हणून जे तुम्ही सांगितले ते आपल्या थोरपणाला शोभलेच आहे, कारण मग भेद निराळा आणि त्याचा त्याग करणारे आम्ही निराळे असे झाले. हा हो सूर्य म्हणे काय जगाते, अंधारे दवडा का परवते, तेवी धसाळ म्हणो देवातून ते, तरी अधिक हा बोलू. हे पहा, सूर्य उगवण्याचे पूर्वी जगाला असे म्हणतो काय की अंधाराला एका बाजूला घालवून द्या, कारण सूर्य उगवल्याबरोबर अंधकाराचा आपोआप नाश होतो. त्याप्रमाणे ईश्वरास जाणणाराही तद्रूपच होतो. पण देवा, या बाबतीत तुम्हाला अविचारी असे म्हणावे तर अधिक प्रसंग होईल. तुझे नामची एक कोण्ही वेळे, जयाची ये मुखासी का काना मिळे, तयांची या हृदया ते सांडूनी पळे, भेदू जी साच. प्रभो, तुमचे नाव जर एक वेळ कोणी तोंडाने उच्चारले किंवा कानांनी ऐकले तर त्याच्या मनातून खरोखर भेद नाहीसा होतो. तो तू परब्रह्मची असके, मज दैवे दिधलासी हस्तोदके, तरी आता भेदू काय साके, देखावा कवणे. हे तुम्ही प्रत्यक्ष परब्रह्मच जर माझ्या सुदैवाने माझ्या हाती आला आहात, तर तुम्हा आम्हात भेद म्हणता तो कोठून असणार व तो कोणी कोठे पाहावा. जी चंद्रबिंबाचा गाभारा, रिगा लिया वरीही उबारा, परी राणेपणे शार्गधरा, बोला आहे तुम्ही. हे पहा, एखाद्याने चंद्रबिंबाच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावरही त्याला उकडावयास लागले असे जर कोणी म्हटले
तर त्यात वेडेपणा आहे. पण श्रीकृष्णा, आपण मोठे आहात तेव्हा हवे तसे बोला. तेथ सावियाची परितोषोनी देवा, अर्जुना ते आलिंगिले जीवे. मग म्हणे तुवा न कोपावे, अमुचिया बोला. हे बोलणे ऐकताच श्रीकृष्णास अतिशय संतोष झाला व त्यांनी अर्जुनाला अंतःकरणपूर्वक आलिंगन देऊन म्हटले, आमच्या बोलण्याचा तू राग मानू नको. आम्ही तुझ भेदाची या वाहानी सांगितली जे विभूतीची कहाणी. ते अभेदे काय अंतःकरणी मानिली की न मने. भेद सांगण्याच्या ओघात आम्ही विभूतीविषयी जे प्रकार सांगितले ते अभेद रूपाने तुझ्या मनात ठसले की नाही. हेची पहावया लागी नावेक बोलिलो बाहेरी सवडिया भंगी. तव विभूती तुझ चांगी आलिया बोधा. हे समजण्याकरिता क्षणभर बाह्यातकारी तसे बोललो. तो माझ्या विभूतींबद्दल तुला चांगला बोध झाला आहे असे दिसले. तेथ अर्जुन म्हणे देवे, हे आपुले आपण जाणावे. परी देख तसे विश्व आघवे तुवा भरले. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा, हे आपले आपणच काय ते पाहून घ्या. पण या विश्वात सर्वत्र तुम्ही भरलेले आहात असे मला दिसते. पै राया तो पंडुसुतू ऐसिये प्रतितिसी जाहलावरी तू. या संजयाची या बोला निवांतू धृतराष्ट्र आहे. अशा रीतीने अर्जुन योग्यतेस आला असे संजय सांगत असता धृतराष्ट्र राजा स्तब्ध बसला होता. किम संजयो दुखवलेनी अंतकरणे, म्हणतसे नवल नव्हे दैव दवडणे. हा जीवे धाडसा आहे मी म्हणे तव आंतुही आंधळा. जेव्हा संजयाच्या मनाला खेद वाटून तो म्हणाला, सहज लाभ होत असता तो दवडणे हे नवल नव्हे का? धृतराष्ट्र राजाची ज्ञानदृष्टी शाबूत आहे असे मी समजत होतो, परंतु तसा प्रकार नसून हा बाह्यदृष्टीप्रमाणे ज्ञानदृष्टीनेही आंधळा आहे. परी असो हे तो अर्जुनो, स्वहिताचा वाढवितसे मानो. किम याही वरी तया अनु दिवसा उपनला. परंतु धृतराष्ट्राची गोष्ट असू द्या, अर्जुन मात्र आपल्या स्वहिताची योग्यता वाढवित आहे. का की या गोष्टींपेक्षाही दुसऱ्या एका गोष्टीविषयी त्याच्या मनात उत्कंठा उत्पन्न झाली. म्हणे हेची हृदयांतुली प्रतीती, बाहेरी अवतारो कांडोळया प्रती. इये आरतीची या पावली मती उठती जाहली. व तो म्हणाला, सर्व जग ईश्वरमय आहे असा जो माझ्या अंतःकरणात अनुभव आला आहे तो माझ्या डोळ्यासमोर प्रकट व्हावा या इच्छेच्या पावलांनी बुद्धी चालू लागली. मी या इहीची दोही डोळा झोंबावे विश्वरूपा सकळा. एवढी हावतो दैवागळा म्हणोनी करी. तो अधिक दैववान असल्यामुळे अशी इच्छा करू लागला की ह्याच दोन्ही डोळ्यांनी मी सकल विश्वरूप पाहावे. आजी तो कल्पतरूची शाखा म्हणोनी वांझोळे न लगती देखा. जे जे येईल तयाची या मुखा ते ते साचची करीतसे येरू. आज अर्जुन म्हणजे कल्पतरूची केवळ शाखाच आहे, म्हणून त्याला वांझ फुले कधीही यावयाची नाहीत, कारण त्याच्या तोंडून ज्या ज्या गोष्टी निघतील त्या श्रीकृष्ण खऱ्या करीत आहेत. जो प्रल्हादाची या बोला विषाही सकट आपणची जाहला. तो सद्गुरु असे जोडला किरीटीसी. जो श्रीकृष्ण परमात्मा प्रल्हादाच्या बोलाप्रमाणे विष सुद्धा आपणच बनला तो सद्गुरु अर्जुनास प्राप्त झाला आहे. म्हणोनी विश्वरूप पुसावया लागी. पार्थ रिगता होईल कवणे भंगी. ते सांगेन पुढीलिये प्रसंगी. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. म्हणून निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणतात, विश्वरूप पुसण्याकरिता पार्थ कशा रीतीने आरंभ करील ती कथा आता पुढील प्रसंगी सांगेन. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम 10मोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु.